एक बोधिसत्व बुद्ध कसा बनतो? तर 10 पारमितांचं पालन करून 10 प्रकारच्या अवस्थांची प्राप्ती करतो. एका पारमितेचं पालन करतो आणि एका अवस्थेची प्राप्ती करतो. अशा प्रकारे प्रत्येक जीवनामध्ये एका जीवनामध्ये एकच पारमिता घेऊन बोधिसत्व चालत असते. एकाच पारमितेचं पालन करत असते आणि ते पालन करीत असताना एका जन्मात नाही झालं तर दुसऱ्या तिसऱ्या किती जन्म लागो त्या पारमितांचं पालन होईपर्यंत ते एकच पारमिताचं पालन तो करीत असते. आणि एका पारमितेचं पालन झालं की एक अवस्था त्याला प्राप्त होते. अशा प्रकारे आपण त्या बोधिसत्वाच्या 10 अवस्था आपण काल पाहिल्या. मुदिता, विमलता, प्रभाकारी, अर्चिष्मती, सुदूरजया, अभिमुखी, दुरंगमा, अचल, साधुमती आणि धर्ममेघा. या 10 प्रकारच्या अवस्था बोधिसत्व प्राप्त करतो आणि शेवटी धर्ममेघा म्हणजे बुद्धत्वाची अवस्था, ही अवस्था त्याला प्राप्त होते. तर हे काल आपण बाबासाहेबांच्या उदाहरणासहित पाहिलं. कारण तत्वज्ञान जर समजून घ्यायचं आहे तर भगवान बुद्धांनी हे तत्वज्ञान सांगितलं 2500 वर्ष होऊन गेले आणि फक्त तत्वज्ञानाच्याच भरोशावर सांगता येत नाही, तर त्याला आपल्याला समजेल अशा पद्धतीनं बाबासाहेबांचं जीवन कार्य आपल्या सगळ्यांना, काही लोकांनी ऐकलं, काही लोकांनी वाचलं, त्यानुसार माहिती आहे आणि त्यातल्या नेमकी उदाहरणं देऊन सांगितलं तर लवकर लक्षात येते. आणि म्हणून काल मी जास्तीत जास्त आणि पुढेही सुद्धा बाबासाहेबांचीच उदाहरणं आपण देणार. बाबासाहेबच आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे, सर्वोच्च आहे. भगवान बुद्ध सुद्धा आपल्याला भेटले तर ते बाबासाहेबांनीच दिले. आणि म्हणून आपल्याला काही समजून घ्यायचं असलं तर बाबासाहेबाच्या मार्फतच बुद्ध तत्वज्ञान समजून घ्यावं लागते. ही महत्वाची बाब आहे. आज आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे याच्या पुढं 2-3 भाग असे राहतील की भगवान म्हणजे सिद्धार्थ गौतमाला ज्या वेळेला बुद्धत्वाची प्राप्ती झाली त्यावेळेस म्हणजे त्या सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या अगोदर पासून धर्माच्या नावावर जे तत्वज्ञान अस्तित्वात होते त्याबाबतची माहिती आपल्याला आपण पाहणार आहोत. त्यानंतर दुसरी बाब म्हणजे सिद्धार्थ गौतम आणि भगवान बुद्ध म्हणजे दोन्ही आपण एकच गृहीत धरू. भगवान बुद्धाच्या काळामध्ये जे दुसऱ्या संप्रदायाचे ऋषी मुनी ज्याचे अनुयायी होते, शेकडो अनुयायी होते, अशा लोकांचं काय तत्वज्ञान होतं तेही आपण पाहणार आहोत. आणि मग त्या तत्वज्ञानांमधून भगवान बुद्धांनी काय स्वीकारलं, कशामध्ये बदल केला आणि कसं कोणतं स्वीकारलं आणि कोणतं नाकारलं, त्यागलं, सोडलं, याबाबतची माहिती सुद्धा आपण या भागांमध्ये आपण पाहणार आहोत. तर बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन, तर या भगवान बुद्धाच्या अगोदर पासून जे धर्मतत्वज्ञान अस्तित्वात होते धर्माच्या नावावर, तर त्याबाबतची माहिती यामध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलं आहे बुद्ध आणि वैदिक ऋषी. तर ह्या तत्वज्ञानांच्या बाबत आपण काही जास्त स्पष्टीकरण करणार नाही. सरळ सरळ वाचन करू आणि थोडक्यामध्ये सार रूपात त्याचं आपण स्पष्टीकरण करू. फारशी अशी माहिती आपण काही त्याच्याबद्दल स्पष्टीकरण करणार नाही. पहिली बाब आहे बुद्ध आणि वैदिक ऋषी. वेद हा एक मंत्रांचा म्हणजेच ऋचा किंवा स्त्रोताचा संग्रह आहे. या ऋचांचे उच्चार करतात त्यांना ऋषी असे म्हणतात.
मंत्र म्हणजे इंद्र, वरुण, अग्नी, सोम, ईशान, प्रजापती, ब्रह्मा, महिद्दी, यम इत्यादी देवतांचा केवळ धावा करणाऱ्या प्रार्थना होत. धावा म्हणजे शत्रू विरुद्ध सहाय्य करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी भक्ताकडून अन्न, मांस आणि मद्य यांचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेली प्रार्थना होय. वेदामध्ये काही फारसे तत्वज्ञान नाही, परंतु असे काही वैदिक ऋषी होते की ज्यांनी तात्विक स्वरूपाच्या काही कल्पना मांडल्या होत्या. अधमर्षण, प्रजापती परमेष्ठी, ब्रह्मणस्पती किंवा बृहस्पती, अनिल, दीर्घतमा, नारायण, हिरण्यगर्भ आणि विश्वकर्मा हे ते ऋषी होत. या वैदिक तत्ववेत्यांपुढील मुख्य समस्या पुढील प्रमाणे होत्या. जग उत्पन्न कसे झाले, वस्तूची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली, त्यांचे ऐक्य व अस्तित्व का आहे, निर्मिती कशी झाली आणि कुणाच्या आज्ञेने झाली, जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे जाणार आहे. अधमर्षण म्हणतो की जग तपस्पासून निर्माण झाले, हे निर्मितीक्षम तत्व होय. त्यापासून अनाद्यनंत असा नियम आणि सत्य याचा जन्म झाला. यांच्यापासून रात्र उत्पन्न झाली, तमाने पाणी निर्माण केले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली. काळाने चंद्र आणि सूर्य, स्वर्ग आणि पृथ्वी, आकाश आणि प्रकाश यांचा जन्म दिला आणि दिवस व रात्र यांची व्यवस्था निर्माण केली. ब्राह्मणस्पतीने असत पासून सतची उत्पत्ती होते असा सिद्धांत गृहीत धरला. त्याने असत या शब्दाचा अर्थ अनादी अनंत असा सांगितला. सत हे मूलतः असत पासून उत्पन्न झाले. जे जे सत आहे आणि जे जे शक्य आहे आणि तरीही असत आहे, त्या सर्वांचा असत हा मूलाधार आहे. प्रजापती परमेष्ठीने असत पासून सत निर्माण झाले काय, या प्रश्नापासून सुरुवात केली. त्याचे म्हणणे असे की या प्रश्नाचा प्रस्तुत विषयाशी काही संबंध नाही. त्याच्या मते अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचे मूळ पाणी हे होय. त्याच्या मते मूळ पदार्थ जे पाणी ते सत आणि असत यांच्या व्याख्येत बसत नाही. परमेष्ठीने जडत्व आणि चेतना यात भेद केला नाही. त्याच्या मते पाणी एक स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रूपांतर विशिष्ट वस्तूमध्ये करून घेते. तत्वाला काम किंवा वैश्विक इच्छा असे नाव त्याने दिले. अनिल हा आणखी एक वैदिक तत्ववेत्ता होता. त्याच्या मते वायू हे मूल तत्व होय. त्याच्यात स्वाभाविक चैतन्य शक्ती असते. त्याच्यात निर्मिती तत्व निसर्गतःच असते. दीर्घतम याने सांगितले की सर्व प्राणी मात्र शेवटी सूर्यावर अवलंबून असतात. स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्याचा आधार असलेला आणि त्यावरच हालचाल करणारा सूर्य पुढे मागे सरकत असतो. सूर्य करड्या रंगाच्या पदार्थाचा बनलेला असतो आणि विद्युत व अग्नी ही देखील त्याप्रमाणे बनलेली असतात. सूर्य, विद्युत व अग्नी हे पदार्थ पाण्याचे बीज होत. पाणी हे वनस्पतीचे बीज होय. याप्रमाणे दीर्घतम याचे विचार होते. नारायणाच्या मतानुसार पुरुष हे पहिले जगत कारण होय. सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अंतरिक्ष, आकाश, क्षेत्र, ऋतू, पक्षी, सर्व पशु, मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था यांची उत्पत्ती पुरुषांपासूनच होते. तात्विक दृष्ट्या हिरण्यगर्भ हा परमेष्ठी आणि नारायण
यांच्या मध्यभागी होता. हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्णगर्भ. या विश्वाच्या महान शक्तीतूनच इतर सर्व शक्तींची आणि ऐहिक व पारलौकिक जीवांची उत्पत्ती झाली. हिरण्यगर्भ म्हणजे अग्नी. सौर तत्व नावाचे या विश्वाच्या उत्पत्तीचे तत्व अग्नीपासूनच बनलेले आहे. अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचा मूल पदार्थ पाणी होय असे गृहीत धरणे आणि मग त्याच्यावर चैतन्य शक्तीचा आरोप करून त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले असा निष्कर्ष काढणे या गोष्टी विश्वकर्म्याच्या दृष्टीने अगदी अपुऱ्या आणि असमाधानकारक होय. रूपांतराचे तत्व अंगभूत असलेले पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले आणि त्याने आपल्यातील चैतन्य शक्ती, निर्मिती तत्व, भौतिक सामर्थ्य, नियम आणि इतर सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आल्या हा प्रश्न आपल्या पुढे शिल्लक राहतोच. विश्वकर्म्याचे मत असे होते की परमेश्वर हीच चैतन्य शक्ती होय. परमेश्वर हाच प्रारंभी असतो आणि परमेश्वर हाच अंतही असतो. तो दृश्य विश्वाच्या पूर्वीपासून आहे. सर्व वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वी तो अस्तित्वात होता. ज्याने हे विश्व निर्माण केले आणि कार्यान्वित केले तो एकमेव परमेश्वरच होय. परमेश्वर एक आहे आणि एकमेव आहे. तो अज म्हणजे जन्म नसलेला आहे आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्यातच वास करीत असतात. तो सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान असा आहे. तो निर्माता आणि संहार करता आहे. जनक म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले आणि संहारक या नात्याने अस्तित्वातील सर्व वस्तूंचे भवितव्य त्याला माहीत आहे. बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी आदरणीय वाटले नाही. फक्त 10 वैदिक ऋषींनाच त्यांनी अति प्राचीन आणि मंत्रांचे खरे खुरे जनक मानले. परंतु नैतिक पातळी उंचावणारे असे मंत्रांमध्ये त्यांना काहीही आढळले नाही. त्यांच्या मते वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहे. म्हणून ज्यापासून काही शिकता येईल असे मंत्रात काही नसल्यामुळे बुद्धांनी मंत्र बाजूला सारले. त्याप्रमाणे वैदिक ऋषींच्या तत्वज्ञानात त्यांना काहीही आढळले नाही. सत्य प्राप्त करून घेण्यासाठी ते चाच पडत होते, परंतु ते त्या सत्याप्रत पोचले नाहीत. त्यांचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या. तत्वज्ञानात त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणतीही सामाजिक मूल्ये निर्माण झाली नाही. म्हणूनच वैदिक ऋषींचे तत्वज्ञान निरुपयोगी म्हणून त्यांनी ते अमान्य केले. हे वैदिक ऋषी जे म्हणजे पूर्वापार ज्यांचं तत्वज्ञान म्हणून अस्तित्वात होते, भगवान बुद्धाच्या जन्माच्या अगोदरपासून यांचं तत्वज्ञान त्यांच्या नावावर अस्तित्वात होते. आणि हे जे 8 प्रकारचे ऋषी बाबासाहेबांनी या ठिकाणी नमूद केलेले आहे वैदिक ऋषी म्हणून, या लोकांचा विषय कोणता होता तत्वज्ञानाचा? तर तो विषय होता हे जग निर्माण कसं झालं, हे जग निर्माण कोण केलं, हे जग कशातून निर्माण झालं, याचा लय कसा होते, याची उत्पत्ती कशी होते, याचा विकास कसा होते, हे त्यांचे विषय. आणि प्रत्येकानं आपापले मत सांगितले. कोणी म्हणते की पाण्यापासून हे जग निर्माण झालं, कोणी म्हणते हवेपासून हे जग निर्माण झालं, कोणी म्हणते सूर्यापासून निर्माण झालं, कोणी म्हणते अग्नीपासून निर्माण झालं, कोणी म्हणते परमेश्वरानं निर्माण केलं. असे वेगवेगळे मत प्रत्येकानं सांगितले. एकाच दुसऱ्याच्या मताशी समानता नाही, साम्य नाही. आणि हे जरी असलं
तरी भगवान बुद्धांनी या सगळ्या ऋषींच्या मताचं अभ्यास जरी केला, माहिती करून घेतली, पण त्या तत्वज्ञानापासून मानवीय समाजाचा काहीच फायदा होत नाही. मानव समाजाची नैतिक पातळी उंचावण्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत होत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी हे पण म्हटलं की वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहे. वाळवंट समजते ना? वाळवंट कोणतीच तिथं वनस्पती उगवत नाही, पाणी भेटत नाही, काहीच करता येत नाही. म्हणजे जगणं कठीण असते, जगणं अशक्य असते, असा जो प्रदेश असतो तो वाळवंट. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की वेद सुद्धा असेच आहेत, ज्याचा कोणालाही काही फायदा होऊ शकत नाही, अशा सारखे निरुपयोगी म्हणून भगवान बुद्धांनी वेद नाकारले. त्या वैदिक ऋषींचं तत्वज्ञानही नाकारलं, अमान्य केलं. दुसरं आहे तत्ववेत्ता कपिल. तर आपण ज्या वेळेला सिद्धार्थ गौतम ज्ञान प्राप्तीच्या साठी तपश्चर्या करण्याच्या अगोदर आलार कालाम नावाच्या ऋषीकडे जातो पहिल्यांदा. तर हा आलार कालाम ऋषी जो होता, हा तत्ववेत्ता कपिलानं जे तत्वज्ञान सांगितलेलं होतं, त्या तत्वज्ञानाचं नाव होतं सांख्य तत्वज्ञान. ते तत्वज्ञान मानणारा हा आलार कालाम नावाचा ऋषी होता. आणि हा ऋषी आपण पाहिलं की जेव्हा सिद्धार्थ गौतम त्याच्याकडून तत्वज्ञान शिकते, तर तिथं काही बाबासाहेबांनी तत्वज्ञानाचं स्पष्टीकरण केलेलं नाही. आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं की हे तत्वज्ञान 4 रूपात पुढं येणार आहे. तर ते आज आपण पाहणार आहोत. ते तत्वज्ञान काय होतं? हे तत्वज्ञान खूप म्हणजे चांगल्या पद्धतीत जेवढे काही तत्वज्ञान त्या काळात अस्तित्वात होते, त्या तत्वज्ञानांपैकी बऱ्यापैकी चांगलं असलेलं तत्वज्ञान हे कपिल मुनीचं सांख्य तत्वज्ञान होतं. भारत वर्षातील प्राचीन तत्ववेत्त्यात कपिल हा अग्रगण्य होता. त्याचा तत्वज्ञान विषयक दृष्टिकोन अनन्य होता आणि तत्वज्ञ म्हणून त्याचे स्थान अद्वितीय होते. त्याच्या तत्वज्ञानाला सांख्य तत्वज्ञान असे ओळखले जाई. त्याच्या विचारांतील मूल तत्वांचे स्वरूप थक्क करून टाकणारे होते. सत्याला पुराव्याचा आधार असला पाहिजे. सांख्य तत्वज्ञानाचे हे पहिले तत्व होय. पुराव्याखेरीज सत्य असू शकत नाही. सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलाने सिद्धतेचे फक्त 2 मार्ग मानलेले आहेत. ते म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आणि दुसरा अनुमान. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोरील वस्तूचे आपल्या मनाला होणारे आकलन. अनुमान 3 प्रकारचे आहे. कारणावरून कार्य ओळखणे, जसे की ढगांच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढणे. कार्यावरून कारण ओळखणे, जसे दरीतून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आल्यावर डोंगरावर पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे. आणि साम्य, जसे मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो, असे आपण अनुमान काढतो. त्याचप्रमाणे ज्या अर्थी तारे निरनिराळ्या ठिकाणी असतात, त्या अर्थी त्यांना गती असली पाहिजे. हा जो तत्ववेत्ता कपिल होता, याच म्हणजे तत्वज्ञान जे होतं हे थक्क करणारं होतं, आश्चर्यचकित करणारं असं तत्वज्ञान. त्यानं जे सिद्धांत सांगितले त्याच्यातली पहिली बाब, जे कोणी सत्य म्हणून सांगतात, मी सांगतो ते सत्य आहे बा, असं जो कोणी म्हणते, तर कपिल मुनीचं म्हणणं होतं की त्याला पुरावा असला पाहिजे. बिगर पुराव्याचं काहीच आपण मान्य करू नये. आणि पुराव्यासाठी त्यानं काय सांगितलं? पहिलं म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आणि दुसरं म्हणजे अनुमान. प्रत्यक्ष ज्ञान याचा अर्थ आपल्या समोरासमोर आपल्याला दिसते, कोणत्या वस्तू, कोणते लोक, कोणते काही ना काही जे आहे ते प्रत्यक्ष आपल्याला दिसते.
हवा जरी दिसत नसली तर आपल्या अंगाला स्पर्श होते, जाणवते. एखादे गंध जरी आपल्याला दिसत नसला, गंध म्हणजे वास, तरी तो आपल्या नाकाला जाणवते. हा झाला प्रत्यक्ष अनुमान, प्रत्यक्ष अनुभव. आणि दुसरा आहे अनुमान. अनुमान याचा अर्थ अंदाज. अंदाज घेतो आपण. पहिली बाब अशी, आता जर ढग आले तर आपण अंदाज काय लावणार? पाणी येईल असा अंदाज आपण लावू शकतो. ढग, पावसाचे ढग जर जमा झाले आकाशामध्ये तर अंदाज आपण लावतो की पाणी येईल. एखाद्या वेळेला एखाद्या नदीच्या पात्रावर आपण गेलो, तिथं काही आपल्या पाणी नाही दिसून राहिलं, काही नाही, परंतु नदीला पूर आला आहे. आपण अंदाज काय लावणार? जरी इथं पाणी नाही आलं पण नदीच्या उगमाच्या भागावर पाणी आलं असणार. हा अंदाज आहे, अनुमान. तिसरी बाब, कोणताही जीव हालचाल करते याचा अर्थ तो स्थलांतर करते, म्हणजे जागा बदलत असते, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असते. तर अशा ह्या 3 बाबी त्यानं अनुमानाच्या बाबतीत सांगितल्या. त्याचे दुसरे तत्व सृष्टीच्या उत्पत्ती संबंधी होते. सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे, हा सिद्धांत कपिलाने अमान्य केला. ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते किंवा सुतापासून कापड तयार होते, त्याप्रमाणे उत्पन्न वस्तूंचे अस्तित्व पहिल्यापासूनच कारणात असते, असे त्याचे मत होते. विश्व एखाद्या निर्मात्याने निर्माण केले हा सिद्धांत अमान्य करण्यासाठी कपिलाने पुढे केलेला हा पहिला आधार होय. कपिल मुनीचं म्हणणं होतं की हे जग काही कोणा ईश्वर, आत्मा, परमात्मा कोण निर्माण केलेलं नाही. एक वस्तू अस्तित्वात असेल तर त्याच्यापासून दुसरी वस्तू निर्माण झाली. हे जग विकास पावत आहे, एकातून दुसऱ्याची निर्मिती होते, कोण काही निर्माण केलेलं नाही. आणि त्यासाठी काय आधार आहे? परंतु आपल्या मताच्या पुष्टार्थ त्याने इतरही काही आधार दिले आहेत. असत हे कोणत्याही कृतीचा विषय होऊ शकत नाही. वास्तवतः नवे असे काहीच उत्पन्न होत नाही. सृष्ट वस्तू ही ज्या पदार्थापासून बनते त्यापेक्षा ती निराळी नसते. ती ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या पदार्थाच्या स्वरूपात ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते. अशा निश्चित पदार्थापासून केवळ निश्चित स्वरूपाचीच वस्तू तयार होऊ शकते आणि काही विशिष्ट स्वरूपाच्या पदार्थापासूनच विशिष्ट स्वरूपाचा पदार्थ निर्माण होतो. मग या इंद्रिय गोचर विश्वाचे मूळ कोणते? कपिल म्हणतो की या जगात जे काही निर्माण होते ते असत पासून काहीच निर्माण होत नाही. असत याचा अर्थ काहीच नाही बा, शून्य, काहीच नाही. काहीच नसताना त्याच्यापासून काहीतरी निर्माण होऊ शकत नाही. जे काही निर्माण होते, एखादा आता दही, आपण सोपं उदाहरण पाहू की दही निर्माण झालं तर दह्याचा आधार आहे दूध. दुधापासून जे काही घटक बनतील, पदार्थ बनतील, ते सगळे ओळखू येतात. तूप असेल, लोणी असेल, दही असेल, जे काही असेल ते. अशासारखं काही ठराविक वस्तूपासून ठराविकच वस्तू निर्माण होतात. लोखंडापासून सोनं निर्माण होणार नाही, सोन्यापासून लोखंडही निर्माण होणार नाही. लोखंडापासून जे निर्माण होतील ते लोखंडाचेच पदार्थ बनतील, सोन्यापासून जे निर्माण होतील ते सोन्याचेच पदार्थ निर्माण होतील. अशासारखं एक म्हणजे ज्यापासून जे काही निर्माण होते ते त्याच घटकाच्या गुणधर्मांचं असते. कपिल म्हणतो उत्क्रांत वस्तू आणि अनुत्क्रांत वस्तू यांनी हे इंद्रिय गोचर विश्व बनले आहे. व्यक्त वस्तू या अव्यक्त वस्तूंचे मूळ असू शकत नाही. व्यक्त वस्तूंचा आकार मर्यादित असतो आणि विश्वाच्या मुळाचे जे स्वरूप त्याच्याशी तर हे विसंगत आहे.
सर्व व्यक्त वस्तूंचे परस्परांशी काही अंशी साम्य असते आणि म्हणून एक दुसरीचे अंतिम मूळ आहे असे म्हणता येत नाही. शिवाय ज्या अर्थी त्या सर्व एखाद्या मुळापासून अस्तित्वात येतात त्या अर्थी त्या वस्तू स्वतः मूल घटक होऊ शकत नाही. नंतर कपिलाने असे विधान केले आहे की जरी कार्य हे कारणाचे बनलेले असते तरीही ते कारणापेक्षा निराळे असले पाहिजे. म्हणूनच विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही. दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा तो परिणाम असला पाहिजे. अव्यक्त वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान का होऊ शकत नाही? तिच्या योगे तिचे प्रत्यक्ष ज्ञान होईल अशी क्रिया इंद्रिय गोचर का होत नाही याचे कपिलाने उत्तर दिले आहे. तो म्हणतोय की या जगात दोन प्रकारच्या वस्तू असतात, एक व्यक्त होणाऱ्या आणि दुसऱ्या अव्यक्त होणाऱ्या. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर ज्याचं आपल्याला उपस्थिती जाणवते ती म्हणजे व्यक्त होणारी. आता आपण एवढे लोक एकमेकाला आपण दिसून राहिलो ना, कोण कसा आहे, कोण ठेंगणा आहे, कोण उंच आहे, कोण काळा आहे, कोण गोरा आहे, कोण लठ्ठ आहे, कोण दुबळा बारका चिरका आहे, ओळखू येते. हे झालं व्यक्त होणे. परंतु काही गोष्टी या जगात असतात तरीही त्या आपल्याला दिसत नाही, अव्यक्त असतात, दिसत नाही किंवा त्यांचं अस्तित्व आपल्याला लक्षात येत नाही. तर त्याचे कारण पहा किती मजेशीर सांगितले त्यांना. कपिल मुनीनं भगवान बुद्धाच्या अगोदर हजारो वर्षापूर्वी जे कारण सांगितले ते खूप आता म्हणजे विज्ञान युगात सुद्धा ते लागू पडतात. तर अव्यक्त वस्तूंचे काय म्हणता येईल त्याला, अव्यक्त वस्तू आपल्याला दिसत नाही म्हणा किंवा व्यक्त होत नाही म्हणा किंवा त्याची अनुभूती आपण घेऊ शकत नाही, तर त्याचे कारण काय असतात हे कारण पहा. कपिलाने उत्तर दिले, व्यक्त वस्तूंना कारण असते आणि अव्यक्त वस्तूंनाही कारण असते, पण दोहोंचेही मूळ मात्र कारणातीत आणि स्वतंत्र असते. व्यक्त वस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश व काल यांच्या बाबतीत मर्यादित आहेत. त्याचे मूळ एकच शाश्वत आणि सर्वव्यापी व्यक्त वस्तू क्रियाशील आणि सावयव असतात. सर्वांचे मूळ कारण म्हणजे वस्तूंमध्ये अंतर्भूत असते, परंतु ते निष्क्रिय आणि एकसंघ असते. कपिल म्हणतो की अनुत्क्रांत वस्तूच्या विकासाची प्रक्रिया सत्व, रजस आणि तमस या तिच्या 3 घटकांमुळे घडत असते. यांना 3 गुण असे म्हणतात. माणसाच्या सुखाचे कारण होणाऱ्या आणि त्यांचा आविष्कार करणाऱ्या नैसर्गिक प्रकाशाशी यापैकी पहिल्या घटकांचे सादृश्य आहे. दुसरा घटक प्रवृत्ती किंवा क्रियाशीलता निर्माण करतो. तिसरा घटक जड असून तो नियमन करतो आणि निष्क्रिय व उपेक्षेची स्थिती निर्माण करतो. या 3 घटकांचे परस्परांशी असलेले संबंध मूलतःच अत्यंत निकटचे असतात. ते एकमेकांवर मात करतात, एकमेकांना आधारही देतात आणि परस्परात मिसळूनही जातात. हे घटक ज्योत, तेल आणि वात या दिव्याच्या घटकांप्रमाणे असतात. जेव्हा या 3 गुणात समतोल असतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचढ होत नाही तेव्हा हे विश्व अचेतन होते व त्याची उत्क्रांती थांबते. जेव्हा या 3 गुणांचा समतोल नसतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचढ होतो तेव्हा हे विश्व सचेतन होते आणि त्याची उत्क्रांती सुरू होते. गुणांचा समतोल का जातो या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणतो की जर दुःखाच्या अस्तित्वामुळे
या तीन गुणांचा समतोल बिघडतो. कपिलाच्या तत्वज्ञानातील हे असे सिद्धांत होते. सर्व तत्ववेत्यांपैकी कपिल मुनीच्या तत्वज्ञानाचा बुद्धावर फार मोठा प्रभाव पडला होता. ज्याची शिकवण तर्कशास्त्र आणि वास्तवता यावर आधारलेली आहे, असा कपिल हा एकच तत्वज्ञ असल्याचे बुद्धांना आढळून आले. तथापि कपिलाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी स्वीकार केला नाही. बुद्धांनी कपिलाच्या फक्त 3 गोष्टी ग्राह्य धरल्या. सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे व क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे हे त्यांनी मान्य केलं. देव अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही हे त्यांनी मान्य केले. आणि तिसरं, जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केले. कपिलाच्या शिकवणुकीतील बाकीचा भाग आपल्या उद्दिष्टांच्या दृष्टीने अनावश्यक म्हणून त्यांनी सोडून दिला. कपिलाने तिसरी बाब सांगितली तर या जगात ज्या काही वस्तू जीव निर्माण होतात त्यांना 3च घटक सांगितले: उष्णता, पाणी आणि माती. 3 घटक सांगितले. यापासून सगळं काही तयार होते आणि जे काही तयार होते, खास करून जीव, प्राणी, वनस्पती असो प्राणी असो, जे काही निर्माण होतात त्यामध्ये हे 3ही घटक सारख्या समतोल प्रमाणात असले, संतुलित प्रमाणात असले तर काहीच घडत नाही, काही बदल होत नाही. पण यांच्यामध्ये जर प्रमाण बदललं, एकाचं जास्त आणि एकाचं कमी झालं, तर मग मात्र दुःख निर्माण होते. दुःख निर्माण होते. जसं आता आपण आपल्यामधलं समजा पाणी कमी झालं शरीरातलं, तर काय होईल? सलाईन लावावं लागतं. मग आवश्यक तेवढं शरीरात पाणी नसलं तर सलाईन लावावं लागतं. उष्णता वाढली तर काय होईल? ताप होईल. दुःख आहे ना, दुःख निर्माण होते. आणि दुःख निर्माण झालं का मग हालचाल करायला लागतात लोक, काही ना काहीतरी क्रिया करायला लागतात, प्रतिक्रिया देतात. हे असं त्याचं म्हणणं होतं. आणि म्हणून तरीही भगवान बुद्धाला त्याचं तत्वज्ञान बाकीच्या तत्वज्ञानांच्या तुलनेत भरपूर चांगलं वाटलं. म्हणून त्यांनी त्या कपिल मुनीच्या तत्वज्ञानातले 3 गोष्टी मान्य केल्या. पहिलं म्हणजे या जगात दुःख आहे, हे भगवान बुद्धांनी मान्य केलं. दुसरं म्हणजे सत्याला पुराव्याचा आधार असला पाहिजे, हे दुसरी बाब मान्य केली भगवान बुद्धांनी. आणि तिसरी बाब म्हणजे हे जग कोणत्या ईश्वर परमेश्वरानं निर्माण केलेलं नाही, हे विकास पावलेलं जग आहे, एकातून दुसऱ्याची निर्मिती होत गेली. अशा प्रकारे 3 बाबी कपिल मुनीच्या सिद्धांतामधल्या, तत्वज्ञानामधल्या भगवान बुद्धांनी मान्य केल्या. बाकीच्या त्याच्याही तत्वज्ञानातल्या बाकीच्या बाबी भगवान बुद्धांनी सोडून दिल्या. यानंतर तिसरं जे बाब आहे तत्वज्ञान, ते म्हणजे ब्राह्मणे. वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मणे या नावाने ओळखले जातात. 2 नाही पवित्र ग्रंथ मानले जात होते. वस्तुतः ब्राह्मणे हा वेदांचाच एक भाग होय. दोन्ही ग्रंथ सारख्याच महत्वाचे मानले जात असून त्यांना श्रुती या नावाने संबोधितात. ब्राह्मण तत्वज्ञान हे 4 सिद्धांतांवर आधारलेले आहे. पहिला सिद्धांत असा की वेद हे केवळ पवित्र आहेत असे नसून ते अचूक आणि त्यांचा अधिकार वादातीत आहे. पहिला ब्राह्मण तत्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा की योग्य ते वैदिक यज्ञ केले, धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते, म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होते.
वेदात सांगितलेली आदर्श धर्माचीच कल्पना ब्राह्मणांपाशी होती असे नव्हे, तर आदर्श समाजाविषयीही त्यांची एक कल्पना होती. या आदर्श समाज रचनेला त्यांनी चातुर्वर्ण असे नाव दिले. चातुर्वर्ण्याची कल्पना वेदात सांगितलेली आहे आणि ज्या अर्थी वेद हे स्खलनातीत व वादातीत आहेत, त्या अर्थी समाज रचनेची चातुर्वर्ण पद्धती सुद्धा बंधनकारक आणि वादातीत आहे. ही समाज पद्धती काही विशिष्ट नियमांवर आधारलेली होती. पहिला नियम असा की समाज 4 वर्गात विभागला जावा: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. दुसरा नियम असा की या वर्णात सामाजिक समता असू शकत नाही. वर्गवार विषमतेच्या नियमाने ते परस्परांशी बांधले गेले पाहिजेत. सर्वांच्या वर ब्राह्मण असले पाहिजेत, ब्राह्मणांच्या खालोखाल पण वैश्यांच्या वर क्षत्रिय, क्षत्रियांच्या खालोखाल परंतु शूद्रांच्या वर वैश्य आणि शूद्र हे सर्वांच्या खाली असले पाहिजेत. हक्क आणि अधिकार यांच्या बाबतीत या 4 वर्णात समानता असू शकत नव्हती. हक्क व अधिकार यांचा प्रश्न वर्गवार विषमतेच्या नियमांवर आधारलेला होता. ब्राह्मणाला त्याच्या इच्छेप्रमाणे हवे असतील ते सर्व हक्क आणि अधिकार असत, पण ब्राह्मणांना जे हक्क व अधिकार मिळत ते क्षत्रियाला मिळत नसत. त्याला वैश्यापेक्षा जास्त हक्क व अधिकार मिळत. वैश्याला शूद्रापेक्षा अधिक हक्क व अधिकार असत, पण क्षत्रियाला मिळणारे हक्क व अधिकार त्याला मिळत नसत. आणि शूद्राला तर अधिकार नव्हतेच, पण खास हक्क तर मुळीच नव्हते. 3 वरिष्ठ वर्णांना न दुखविता जगणे एवढाच त्याला हक्क होता. चातुर्वर्णाचा तिसरा नियम व्यवसायाच्या विभागणी संबंधी होता. अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक विधी करणे ह्या ब्राह्मणांचा व्यवसाय होता. क्षत्रियांचा व्यवसाय लढाई करणे हा होता. व्यापार हा वैश्यांवर सोपविण्यात आला होता आणि 3 वर्गांची सेवा करणे हा शूद्रांचा व्यवसाय होता. निरनिराळ्या वर्णांना दिलेले व्यवसाय हे खास त्या वर्णासाठी होते. एका वर्णाच्या व्यवसायात दुसऱ्याला शिरता येत नसे. चातुर्वर्णाचा चौथा नियम शिक्षणाच्या हक्कासंबंधी होता. चातुर्वर्ण पद्धतीने शिक्षणाचा हक्क ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या पहिल्या 3 वर्णांना दिला होता. शूद्रांना शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला. चातुर्वर्ण्याच्या नियमाने शिक्षणाचा हक्क केवळ शूद्रांनाच नाकारण्यात आला नव्हता, तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णांतील स्त्रियांना देखील तो नाकारण्यात आला होता. आणखी एक 5वा नियम, या नियमानुसार माणसाचे आयुष्य आश्रमात 4 आश्रमात किंवा टप्प्यात विभागले गेले होते. पहिल्या आश्रमाला ब्रह्मचर्य, दुसऱ्याचे नाव गृहस्थाश्रम, तिसऱ्याचे नाव वानप्रस्थ आणि चौथ्याला संन्यास अशी नावे होती. पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन व शिक्षण हे होते. दुसऱ्याचे उद्दिष्ट वैवाहिक जीवन जगणे हे होते. तिसऱ्याचे उद्दिष्ट वैराग्य जीवनाची म्हणजे गृहत्याग न करता कौटुंबिक बंध तोडून टाकणाऱ्या जीवनाची ओळख करून देणे हे होते. चौथ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला ईश्वराचा शोध घेण्यास व त्याच्यात विलीन होण्यास समर्थ करणे हे होते. या आश्रमाचे फायदे फक्त 3 वरिष्ठ वर्णांच्या पुरुषांनाच घेता येत असत. पहिला आश्रम शूद्र व स्त्रिया यांच्यासाठी नव्हता. त्याचप्रमाणे चौथा आश्रम शूद्र व स्त्रियांना वर्ज्य होता. चातुर्वर्ण नावाची अशी होती दिव्य आदर्श समाज रचना. तिला चातुर्वर्ण असे नाव देण्यात आले होते.
ब्राह्मणांनी नियमाला आदर्शाचे स्वरूप दिले आणि कुठल्याही पळवाटा किंवा उणीवा न ठेवता तो आदर्श प्रत्यक्षात उतरविला. ब्राह्मण तत्वज्ञानातील चौथा सिद्धांत कर्मवाद होय. आत्म्याच्या जन्म मरणाच्या फेऱ्याचा सिद्धांताचा तो एक भाग होता. ब्राह्मणांचे कर्मवादाचे तत्वज्ञान हे पुनर्जन्म घेऊन जेव्हा आत्मा नव्या देहात प्रवेश करतो तेव्हा तो कुठे जातो या प्रश्नाला दिलेले उत्तर होय. यावर ब्राह्मणी तत्वज्ञानाचे उत्तर असे की आत्मा कुठे जातो हे माणसाच्या पूर्वजन्मातील कृत्यांवर अवलंबून आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे ते त्याच्या कर्मांवर अवलंबून असते. ब्राह्मणी तत्वज्ञानातील पहिल्या सिद्धांताला बुद्धाचा विरोध होता. वेद हे स्खलनातीत आहेत व त्यांचा अधिकार वादातीत आहे हे त्यांचे म्हणणे भगवान बुद्धाने ना कबूल केले. त्यांच्या मते निर्दोष व वादातीत असे काहीही नाही. कोणत्याही गोष्टीची फेर तपासणी आणि फेर विचार करण्यास प्रत्यवाय नसावा. माणसाला सत्य यथार्थ सत्य समजले पाहिजे. भगवान बुद्धाच्या मते विचार स्वातंत्र्य सर्वात महत्वाची व आवश्यक बाब होती आणि सत्य शोधून काढण्याचा विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होती. वेद अपौरुषेय आहेत असे मानणे याचा अर्थ विचार स्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होय. या कारणास्तव ब्राह्मणी तत्वज्ञानाचा सिद्धांत भगवान बुद्धांना दोषार्ह वाटला. म्हणजे ब्राह्मणी तत्वज्ञान जे होतं ते भगवान बुद्धाच्या अगोदर पासून चालत आलेलं होतं. त्याच्यातला पहिला सिद्धांत जो होता तो होता की वेद हे अपौरुषेय आहे. वेद हे अपौरुषेय आणि स्खलनातीत आहे. अपौरुषेय याचा अर्थ हे कोण्या माणसानं निर्माण नाही केले तर हे प्रत्यक्ष ईश्वरानं निर्माण केलेले आहे. आणि ईश्वरानं निर्माण केलेले असल्यामुळे स्खलनातीत आहे. म्हणजे त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. त्याचं निरीक्षण परीक्षण करण्याची कुणाला अधिकार नाही कारण ते ईश्वरानं निर्माण केलेलं आहे. कुणाला शंका घेण्याला अधिकार नाही. कोण शंका जर घेतली त्याचं निरीक्षण परीक्षण जर करतो म्हटलं तर याचा अर्थ काय आहे? तो ईश्वराच्या विरुद्ध गेलेला आहे. भगवान बुद्धाला हे बिलकुल मान्य नव्हतं. भगवान बुद्धाचं म्हणणं असं होतं की जगात काही असो प्रत्येकाचं निरीक्षण परीक्षण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. स्वातंत्र्य सत्य आहे की असत्य आहे त्या सगळ्या प्रकारच्या कसोट्यांवर त्याचं तपासणी केली गेली पाहिजे हे भगवान बुद्धाचं मत होतं. परंतु ब्राह्मणी तत्वज्ञानाला ते वेदांच्या बाबतीत मान्य नव्हतं आणि म्हणून भगवान बुद्धानं ते म्हणणं नाकारलं. दुसरं जे आहे ब्राह्मणी तत्वज्ञानातील दुसऱ्या सिद्धांतालाही त्यांचा तितकाच विरोध होता. यामध्ये काही तथ्य असल्याचे त्यांना मान्य होते परंतु खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यात त्यांनी भेद केला. दुसऱ्यांच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे हा खरा यज्ञ होय असे त्यांनी मानले. वैयक्तिक स्वार्थासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशुचा बळी देणे हे त्यांच्या मते खोटा यज्ञ होय. ब्राह्मणांचे यज्ञ हे बहुधा देवाला संतुष्ट करण्यासाठी पशूंचे बळी देऊन केलेले यज्ञ असत. अशा यज्ञाचा खोटे यज्ञ म्हणून त्यांनी धिक्कार केला. आत्म्याच्या मुक्तीसाठी जरी असे यज्ञ केले गेले तरी ते त्यांना मान्य नव्हते. म्हणजे दुसरा जो सिद्धांत होता ब्राह्मणांचा तो म्हणजे आपल्याला जेही काही प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करण्यासाठी यज्ञयाग करावा, यज्ञ करावा. आणि यज्ञामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने घडत असत.
तीन गोष्टी. पहिलं म्हणजे हिंसा. हजारो प्राण्यांचे बळी दिले जायचे. दुसरी बाब म्हणजे व्यभिचार. कोणातीही महिला कोणीही तिचा उपभोग घ्यायचा. त्या यज्ञामध्ये जे यजमान ब्राह्मण असायचे ते महिलांचा उपभोग घ्यायचे. तिसरी बाब सोमरस ज्याला म्हणतात. सोमरस म्हणजे मद्य, समजते ना, दारू सोप्या शब्द. हे याचा म्हणजे हे जास्त प्रमाणात केली जात होती. या तीन गोष्टी यज्ञामध्ये जास्त घडत होत्या. हिंसा, व्यभिचार आणि दारू. या तीनच गोष्टीसाठी यज्ञ असायचा. आणि त्याच्याशिवाय दुसऱ्या ज्या बाबी आपल्याला संपत्ती भेटली पाहिजे. जो उद्देश असायचा यज्ञाचा, कोणता उद्देश, तर मला संपत्ती भेटली पाहिजे, मला राज्य भेटलं पाहिजे, किंवा माझा जो शत्रू असेल त्याचा सत्यानाश झाला पाहिजे. याच्यासाठी मंत्रोच्चार केले जायचे यज्ञामध्ये. आणि त्या यज्ञामध्ये ह्या तीन गोष्टी मी ज्या अगोदर सांगितल्या या सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. आणि म्हणून भगवान बुद्धाला हे बिलकुल मान्य नव्हतं. भगवान बुद्धांनी यज्ञाचे दोन प्रकार सांगितले, खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ. ज्यामध्ये हिंसा होते, चुकीच्या गोष्टी घडतात, स्वतःच्या फायद्यासाठी असे यज्ञ केले जातात, त्याला खोटा यज्ञ म्हटलं. आणि ज्या यज्ञामध्ये स्वतः कोणालाही दुखावलं जात नाही, कोणाला त्रास दिला जात नाही, कोणतंही वाईट काम केलं जात नाही आणि त्याच्या स्वतःचा कोणता स्वार्थ पण नसते, अशा प्रकारचे यज्ञ म्हणजे चांगला यज्ञ, खरा यज्ञ. भगवान बुद्धांनी असा यज्ञाचा फरक केला. आणि हे ब्राह्मणी धर्मानुसार जे यज्ञ केले जायचे ते खोटे यज्ञ होते भगवान बुद्धाच्या मतानुसार. म्हणून भगवान बुद्धांनी ते पण नाकारलं. यज्ञ विरोधी असलेले लोक ब्राह्मणांचा उपहास करून म्हणत, पशुचा बळी देऊन जर एखाद्याला स्वर्ग प्राप्ती होत असेल तर मग त्याने स्वतःच्या बापाचाच बळी का देऊ नये, स्वर्गात जाण्याचा तो अधिक जलद मार्ग ठरेल. भगवान बुद्ध या विचाराशी अंतःकरणपूर्वक सहमत होते. जे लोक यज्ञाचा विरोध करत ते काय म्हणत, यज्ञामध्ये दुसऱ्या प्राण्याचा बळी देऊन तुम्हाला जर स्वर्ग प्राप्ती होत असेल तर त्याच्यापेक्षा तुमच्या बापाचाच बळी द्या ना, मग लवकर होईल स्वर्ग प्राप्ती दुसऱ्या प्राण्याला मारल्यापेक्षा. एवढे कठोरपणे बोलत. महात्मा फुलेंनी फार कठोर शब्द वापरलेले आहेत अशा बाबतीत. सत्य, ज्याला सार्वजनिक सत्यधर्म आहे, गुलामगिरी पुस्तक आहे महात्मा फुलेंचं, एवढे कठोर शब्द या ब्राह्मणवादाच्या विरुद्ध वापरलेले आहेत. आणि ते शब्द भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानामधून महात्मा फुलेंनी घेतलेले आहेत. यज्ञाचा सिद्धांत भगवान बुद्धांना जितका तिरस्करणीय वाटत होता तितका चातुर्वर्णाचाही सिद्धांत त्यांना नापसंत होता. चातुर्वर्णाच्या नावाने ब्राह्मणी धर्माने केलेली समाज रचना त्यांना नैसर्गिक समाज रचना वाटली नाही. तिच्यातील वर्ग रचना सक्तीची आणि जुलमी होती. विशिष्ट वर्गाच्या मतलबानुसार तयार केलेली होती तशी ती समाज रचना होती. मोकळा आणि स्वतंत्र समाज त्यांना पसंत होता. ब्राह्मणांची चातुर्वर्ण पद्धती ही कधीही न बदलणारी कायम स्वरूपाची अशी समाज रचना होती. एकदा ब्राह्मण झाला की तो कायमचा ब्राह्मण, एकदा क्षत्रिय झाला की तो कायमचा क्षत्रिय, एकदा वैश्य झाला की तो कायमचा वैश्य आणि शूद्र झाला तो कायमचा शूद्र. ही समाज रचना व्यक्तीच्या जन्मावरून प्राप्त झालेल्या दर्जावर आधारलेली होती. या व्यवस्थेत माणसाचा दुर्गुण कितीही भयंकर असला तरी त्यामुळे त्याचा दर्जा कमी होत नसे आणि त्याचा सद्गुण कितीही मोठा असला तरी त्याचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने या सद्गुणाला काहीही किंमत नसे. योग्यता आणि प्रगती यांना या समाज रचनेत स्थान नव्हते. विषमता प्रत्येक समाजात असते.
पण ब्राह्मणी धर्मात तिचे स्वरूप अगदी निराळे होते. ब्राह्मणांनी सांगितलेली विषमता हे त्या समाजाचे अधिकृत तत्व होते. समाजावर वाढलेले ते एक केवळ बाणगुण नव्हते. ब्राह्मणी धर्माचा समतेवर विश्वास नव्हता. वस्तुतः समतेला त्यांचा विरोध होता. ब्राह्मणी धर्माचे केवळ विषमतेने समाधान झाले नाही, तर वर्गवार विषमता हे त्याचे सार होते. समाजात सुसंवाद निर्माण करण्याचे तर दूरच राहो, पण वर्गवार विषमतेने समाजात चढत्या प्रमाणात द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण केला असून ती अखंड कलहाचे कारण होईल असे बुद्धाला वाटले. ही जी चातुर्वर्ण समाजाची ब्राह्मणी धर्मानं निर्मिती केलेली होती आणि त्याला आदर्श समाज रचना असं ब्राह्मणी धर्माने जाहीर केलेलं होतं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र याच्यामध्ये जी विषमता होती, खास करून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तीनच लोकांना सगळे अधिकार होते आणि शूद्र वर्णातील आणि चारही वर्णातील सर्व महिला यांना कोणतेही अधिकार नव्हते. जो ज्या वर्णात जन्माला आला तो त्याच वर्णात राहायचा. त्याला कुणाला खाली येत नव्हता किंवा वर जात नव्हता. एखादा खालच्या वर्णातला माणूस चांगल्या वागणुकीचा विद्वान असला तर त्याला वरच्या वर्णात जायची परवानगी नव्हती आणि वरच्या वर्णातला माणूस किती नालायक असला तरी त्याला खालच्या वर्णात आणले जात नव्हते. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की या चातुर्वर्णाच्या इमारतीला शिडी लावा, शिडी लावा. वरच्या मजल्यावर असलेला एखादा व्यक्ती नालायक असेल आणि त्या मजल्यात तो राहण्याच्या लायकीचा नसेल तर त्याला खालच्या वर्णात येता आलं पाहिजे आणि खालच्या मजल्यावर राहणारा एखादा व्यक्ती चांगला असेल तर त्याला वरच्या मजल्यावर जाता आलं पाहिजे. याच्यासाठी बाबासाहेब म्हणत की या चातुर्वर्ण रूपी इमारतीला, 4 मजली इमारतीला शिडी लावा. ब्राह्मणी धर्मात तसं नव्हतं. अपरिवर्तनीय व्यवस्था, त्याच्यामध्ये बदल नाही. जो ज्या वर्णात आला त्याच वर्णात जन्माला येईल, त्याच वर्णात जगल, त्याच वर्णात तो मरण पावेल. दासबोध नावाचा ग्रंथ आहे रामदास स्वामींनी लिहिलेला. त्याच्यामध्ये रामदास स्वामी म्हणतात, ब्राह्मण जरी झाला कितीही भ्रष्ट तरीही तो किन्ही लोकी श्रेष्ठ. तो कितीही भ्रष्ट असला, किती खराब असला तरी तो सगळ्या लोकांना पूजनीय आहे, श्रेष्ठ आहे असं रामदास स्वामी म्हणतात. तेच तत्वज्ञान हे ब्राह्मणी वैदिक तत्वज्ञान. आणि म्हणून या 4 वर्ण, चातुर्वर्ण जी समाज रचना होती या पद्धतीमध्ये कोणीही कोणाच्याही बरोबरी कोणीच करू शकत नव्हतं. बाबासाहेब म्हणतात की नुसतं यामध्ये विषमताच निर्माण केली नाही तर ही विषमता क्रमवार निर्माण केली, क्रमवार विषमता निर्माण केली. एक म्हणजे खालच्या जातीत असलेल्या, खालच्या वर्णात असलेल्या लोकांना वरच्या वर्णातल्या लोकांच्या बद्दल द्वेषाची भावना याच्यामुळे निर्माण झाली आणि वरच्या वर्णातल्या लोकांच्या मनात खालच्या वर्णातल्या लोकांच्या बद्दल तिरस्काराची भावना निर्माण झाली. याच्यामुळे समाजामध्ये एकोपा कधीच निर्माण होऊ शकत नाही, कधीच निर्माण होऊ शकत. त्याचाच परिणाम आपण पाहतो की या देशावर अनेक लोकांनी आक्रमण करून या देशावर राज्य केलं. पोर्तुगाल, डच, हिमायू, मोगल, इंग्रज कित्येक लोक आले या देशावर आणि राज्य करून गेले. कारण या लोकांच्या मध्ये एकत्रीकरणाची भावना नव्हती. आणि एकीकरण का नव्हतं तर या चातुर्वर्ण पद्धतीमुळे प्रत्येक जण प्रत्येकाला आपापल्यापासून, कोणी खालच्या वर्णातला असला तर तो दुसऱ्याला वरच्या वर्णातला समजत होता, त्याच्यामुळे त्याच्याशी तो जुळवून घेत नव्हता. वरच्या वर्णातला व्यक्ती खालच्या वर्णाच्या व्यक्तीशी जुळवून घेत नव्हता आणि त्यामुळे एकोपा नव्हता.
एकोपा नव्हता, म्हणून या देशावर अनेक लोकांनी राज्य केलं हजारो वर्ष. बाबासाहेब म्हणतात की ही विषमतावादी चातुर्वर्ण व्यवस्था, याच्यामुळे देशाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि आताही तेच चालू आहे, आताही तेच चालू आहे. जे लोक समजतात त्यांनाच ते समजते, ज्यांना काही डोकं आहे, विचार करण्याची क्षमता आहे, तेच लोक समजू शकतात. आणि बाकीचे जे मूर्ख आहेत त्यांना ते लक्षातच येत नाही. 4 वर्णांचे व्यवसाय देखील निश्चित केले गेले होते. व्यवसायाची निवड करण्याचे स्वातंत्र्य कुणाला नव्हते. शिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता यानुसार निश्चित करण्यात आले नव्हते, तर ते जन्मावरून निश्चित केले होते. चातुर्वर्ण्याच्या नियमांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर भगवान बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोहोचले की ब्राह्मणी धर्माने ज्या तात्विक पायावर समाज रचना उभारली, तो पाया जरी स्वार्थी नसला तरी तो चुकीचा होता. त्यांना हे स्पष्ट दिसले की चातुर्वर्ण्याने सर्वांच्या हितसंबंधाकडे तर लक्ष दिले नाहीच, आणि सर्वांच्या कल्याणाचा पुरस्कार तर मुळीच केला नाही, पण खरोखर मुठभर लोकांच्या हितासाठी बहुसंख्य लोकांना राबविण्यासाठीच चातुर्वर्ण्याची योजना जाणून बुजून करण्यात आली होती. या योजनेनुसार स्वतःला मानव श्रेष्ठ म्हणून घेणाऱ्या वर्गाची सेवा करणे माणसाला भाग पाडण्यात आले. म्हणजे व्यवसायाच्या बाबतीत ठरलेलं होतं. ब्राह्मणांनी पूजा अर्चा करणे, शिक्षण घेणे हे त्यांचा व्यवसाय. क्षत्रियांनी लढाई करणे हा त्यांचा व्यवसाय. वैश्यांनी व्यापार करणे हा त्यांचा व्यवसाय. आणि शूद्रांनी या 3ही वर्णांची सेवा करणे. एक लक्षात ठेवा की आपले लोक शूद्रामध्ये नव्हते, आपण शूद्रांमध्ये नव्हतो, अतिशूद्रामध्ये. जे कुणबी, माळी, तेली, तांबोळी, पाटील म्हणतो की नाही आपण, हे सगळे शूद्र वर्णातले. शिवाजी महाराज सुद्धा आपलं कुठंच अस्तित्व नव्हतं. पण बऱ्याच लोकांना आताही काय वाटते की आपण शूद्रामध्ये होतो आणि ते शूद्रामध्ये नव्हते. त्याची गैरसमज आहे. आपले तर आहेतच आहेत, आपले तर काही प्रश्नच नाही. फक्त जय भीमच म्हणतो आपण. बाबासाहेबांची विद्वत्ता काही आपण आपल्या अंगी घेतली नाही, डोक्यात घेतली नाही. नुसते डोक्यावर घेतो आपण बाबासाहेबाचे फोटो, बाबासाहेबाचे विचार काही डोक्यात घेत नाही. आणि त्यामुळे आपली लोक आपण शूद्र होतो असे म्हणतात. अरे शूद्र नव्हतो आपण शूद्रांच्या पेक्षा अनेक पटीनं खाली होतो, माग होतो. अतिशूद्र म्हटलेलं आहे त्यांना. आणि बाबासाहेबांनी तर वर्ण व्यवस्थेच्या बाहेरचे लोक म्हटलेलं आहे, आउटकास्ट पीपल्स, जाती व्यवस्थेच्या बाहेरचे लोक असं म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी. तर ही जी चातुर्वर्ण पद्धतीची जी व्यवसाय करण्याचे जे अधिकार होते ते ठरलेले होते. एका वर्णाच्या लोकांनी दुसऱ्या वर्णाच्या व्यवसायामध्ये भाग घेऊ नये. ज्याचा व्यवसाय ठरलेला आहे त्यानं तोच व्यवसाय करावा, हे ठरलेलं होतं. आणि यामुळे काय झालं, या लोकांमध्ये अनेक प्रकारे काय झालं की मूठभर लोक, जे 3 वर्णातले जे फक्त पुरुष, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य याचीच फक्त सगळ्या प्रकारची सुखसुविधा होती. बाकी 4ही वर्णातल्या महिला आणि शूद्र वर्णातले पुरुष हे सगळे अधोगतीला गेल्यासारखे होते. दुर्बलांना दडपण्यासाठी व पिळण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे दास्यात ठेवण्यासाठी ही योजना करण्यात आली होती. बंडाची प्रवृत्ती पूर्णपणे मारून टाकण्यासाठीच ब्राह्मणांनी कर्मवाद तयार केला होता, असे बुद्धाचे मत होते. मनुष्याच्या दुःखाला त्याच्या स्वतःशिवाय दुसरा कोणीही जबाबदार नव्हता. दुःखाची स्थिती तो बंड करून बदलू शकत नव्हता, कारण
पूर्वजन्मातील कर्मामुळेच या जन्मातील त्याची दुःखे अवस्था ठरविण्यात आली होती. ब्राह्मण तत्वज्ञानाने ज्यांची माणुसकी पार नष्ट करून टाकली होती त्या शूद्र आणि स्त्रिया या दोन वर्गांना या समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य नव्हते. विद्यार्जनाचा हक्क त्यांना नाकारण्यात आला होता. याचा परिणाम असा झाला की त्यांच्यावर लादलेल्या अज्ञानामुळे आपली अशी हीन अवस्था का झाली हे त्यांना कळत नव्हते. ब्राह्मणी धर्माने त्यांचे जीवन अर्थ शून्य करून टाकले होते हे त्यांना समजले नव्हते. या ब्राह्मणी तत्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्याचे भक्त बनले व त्याचा ते पुरस्कार करू लागले. शस्त्र धारण करणे हा आपले मानवी स्वातंत्र्य मिळविण्याचा शेवटचा उपाय आहे, परंतु शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा हक्क नाकारण्यात आला होता. ब्राह्मणी धर्माच्या वर्चस्वाखाली स्वार्थी ब्राह्मण, सामर्थ्यवान व भयंकर क्षत्रिय आणि धनवान वैश्य यांच्या कटाचे बळी म्हणून शूद्रांना असहाय्य असे करून ठेवण्यात आले होते. अशा या समाज रचनेत बदल घडविणे शक्य होते काय? ही समाज व्यवस्था ईश्वर प्रणीत समजली जात असल्यामुळे ती बदलता येणे शक्य नाही हे बुद्धाला माहीत होते. म्हणून ती फक्त नष्ट करून टाकणेच शक्य होते. या कारणासाठी खऱ्या जीवन मार्गाला विरोधी म्हणून ब्राह्मणी तत्वज्ञान बुद्धाने अमान्य केले. तर याचं जे स्पष्टीकरण आहे ते आपण आणखी उद्याला करूया. सुरुवातीला आज आपण इथंच थांबूया. धम्मं चरेषु चरितं नतं दुश्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके।